आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी आपण एक नजर टाकणार आहोत आत्ताच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बीड प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस महानिरीक्षकांकडून घेतली माहिती। आज सभागृहात सरपंच हत्या प्रकरणावर फडणवीस देणार निवेदन। कल्याणमधील मराठी व्यक्तीला मारहाणीच्या निषेधार्थ नागरिक उतरले रस्त्यावर। परप्रांतीय अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा दिला इशारा। सोलापुरातील कुंभारी गावात अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपकडून शाईफेक करत तोडफोड, कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, तर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। राहुल गांधींविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा, संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा। साईबाबांच्या मूर्तीची होणार 3D स्कॅनिंग, दुपारी 1:15 ते 4:30 वाजेपर्यंत समाधी मंदिर दर्शनासाठी राहणार बंद। मुंबईमधील मेट्रो 3 मे 2025 पर्यंत सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आणि पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला शिफारस।